महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेचे आज देखील पैसे तुमचे जमा होणार आहेत। तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे आणि आज देखील ज्यांचे पैसे येणार नाहीत त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत। त्याचसोबत एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ते म्हणजे ज्यांनी अजूनपर्यंत अर्ज केलेला नाही, नवीन अर्ज करायचा आहे, त्यांची शेवटची तारीख काय असणार आहे। आणि आज 31 ऑगस्टला नागपूर या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे। त्या कार्यक्रमाचे जे पण अपडेट येतील दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील। त्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुमचं अपडेट मिस नाही होणार। तर या व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। आज देखील पैसे येणं सुरू होणार आहे, पैसे येत आहेत कारण की आज बँकांना सुट्टी नाही। आज 5वा शनिवार आहे, लक्षात राहू द्या। दुसरा आणि चौथ्या शनिवारीच फक्त सुट्टी असते, तर आज देखील बँका चालू असणार आहेत। तर बघा या ठिकाणी सर्वांनी कमेंट देखील केलेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी ही कमेंट केलेली बघा, थँक्स शिंदे सरकार, माझे पैसे आले। मी आत्ता ह्याची आशा सोडून दिलेली होती की मला पैसे भेटतील की नाही म्हणून, परंतु त्यांचे पैसे आलेले आहेत। त्यानंतर बघा अजून देखील कमेंट केलेले आहेत, थँक्यू सो मच शिंदे सर, आज मला माझे पैसे भेटलेले आहेत। त्याच्यानंतर बघू शकता मला आले सर आज, म्हणजे यांचे पैसे आलेले आहेत। थँक्यू सो मच सर, मला आत्ताच पैसे आलेले आहेत। बघू शकता ही देखील कमेंट केलेली आहे थोड्याच वेळापूर्वीची। आले सर 4 वाजता, आज पण मेसेज आला नाही पण पैसे जमा झालेले आहेत। बघा यांना मेसेज आला नाही पण पैसे जमा झालेले आहेत। त्याचबरोबर पैसे आलेत, खूप खूप धन्यवाद। कोल्हापूरमध्ये या ठिकाणी यांना देखील पैसे भेटलेले आहेत। बघू शकता त्यांनी देखील कमेंट केलेली आहे। त्यानंतर मला या ठिकाणी अजून मला आज 5:30ला पैसे आले। बघा कोणीही टेन्शन घेऊ नका, उद्या सकाळी सर्वांना आनंदाची बातमी येईल। सकाळी उठल्या मोबाईल फोन चेक करा, म्हणजे यांना काल 30 ऑगस्टला आलेत बघा, यांना 5:30ला म्हणजे संध्याकाळी आलेले आहेत। म्हणजे संध्याकाळपासून संध्याकाळपर्यंत देखील पैसे आलेले आहेत काही जणांना काल 30 ऑगस्टला। तर आज देखील सकाळीच पैसे येतील, पैसे यायला सुरुवात होईल। तुमचे अकाउंट जे आहे तुम्हाला चेक करायचे आहेत, मेसेज येत नाही कधी बँकेचा, बँक स्टेटमेंट तुम्ही चेक करून घ्यायचे। तर तुम्हाला पैसे आत्ता भेटलेले आहेत की नाही कमेंट करून नक्की सांगा, कारण की सर्वांना माहिती होईल। ज्यांना आलेले आहेत त्यांनी हाय म्हणून नक्की थँक्स म्हणून पाठवा, ज्यांचे आलेले नाहीत त्यांनी नाही म्हणून पाठवा। त्यांची ही अपडेट लवकरच आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत, त्यांचे पैसे कधी येणार आहेत राहिलेले ते। आज शेवटची तारीख आहे 31 ऑगस्ट। आज जर पैसे नाही आले तर पुढे कधी येतील ते देखील आपण बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। बघा अजून बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत, माझं सगळं बरोबर असताना मला एकही हप्ता आलेला नाही। जुलैमध्येही फॉर्म भरले होते, त्यांचे काल पैसे आलेले, जुलैमधलेचे देखील बरोबर। त्याचसोबत यांचं सगळं बरोबर आहे असं म्हणणं आहे की एकही हप्ता आला नाही। तर आज तुम्हाला या ठिकाणी चेक करत राहायचे, आज तुमचे पैसे येऊ शकतात। जर आज नाही आले तर पुढे कधी येतील तेही आपण बघणार आहोत। काही जणांचा असाही प्रॉब्लेम झाला आहे बघा, आता मला पैसे मिळाले पण बँकेने सर्व पैसे कापून घेतले, त्यामुळे मला एकही रुपया मिळाला नाही। मला खूप वाईट वाटलं, मला त्या पैशाचा काहीही उपयोग झाला नाही। तर बघा ही गोष्ट तुम्हालाही टाळायची असेल तर मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की तुमचं DBT कुठल्या अकाउंटला आहे ते चेक करा। जुन्या अकाउंटला DBT असेल तर त्या अकाउंटमध्ये, ज्या अकाउंटला DBT आहे त्याच अकाउंटमध्ये पैसे तुमचे जमा होत आहेत। भलेही तुम्ही फॉर्म भरताना लाडकी बहिणीचा व्यवस्थित चालू अकाउंट दिलेला असेल तर त्याला DBT नसेल तर काहीच उपयोग नाही। ज्या अकाउंटला DBT आहे, तुमची मल्टिपल म्हणजे वेगवेगळे एकापेक्षा 2 अकाउंट असतील तुमचे बँकेचे, तर ज्या अकाउंटला DBT आहे त्याच अकाउंटला पैसे जात आहेत आणि ते अकाउंट मिनिमम बॅलन्सच्या खाली जर या ठिकाणी असेल किंवा इनॲक्टिव्ह असेल तर त्याचे पैसे त्या ठिकाणी बँका कट करून घेत आहेत अजूनही। यांनी देखील मेसेज केला आहे। त्यासाठी काय करायचं व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे। स्टेटस कसा चेक करायचा, कुठल्या अकाउंटला DBT इनेबल आहे आणि ते कसं चेंज करायचं तेही तुम्हाला पुढं सांगतो मी। तर आता बघा महत्त्वाची या ठिकाणी न्यूज आलेली ती म्हणजे आज 31 तारीख आहे, मग आज याची लास्ट डेट आहे का त्याच्याबद्दल देखील आपण अपडेट बघणार आहोत। नवीन कोणाकोणाचे फॉर्म भरायचे राहिले त्यांनी कमेंट करा, आत्ताच फॉर्म भरलाय का तुम्ही 31-30 तारखेला, त्यांनीही कमेंट करा। त्यांचे पैसे कधी येतील ते पुढे आपण बघणार आहोत। तर बघा खरंच 31 ऑगस्ट अर्जाची मुदत संपते का ही शेवटची तारीख आहे का त्याबद्दल ही अपडेट आलेली आहे। तर बघा 31 जुलैची मुदत दिली होती, मात्र महिलांची कागदपत्र वगैरे जुळवाजुळव करण्यासाठी या ठिकाणी कार्यालयात गर्दी पाहता 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आलेली होती आणि 31 ऑगस्टच्या अगोदर जे अर्ज करतील त्यांना जुलैचे देखील पैसे भेटणार होते, म्हणजे ऑगस्टचे आणि जुलैचे असे 2 महिन्याचे, आणि बऱ्याच जणांना 3000 रुपये देखील
आलेले देखील आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे, म्हणजे सुरू झालेले आहे. तर पूर्वी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची मुदत संपणार आहे का, असा प्रश्न महिलांना पडला आहे. कारण राज्य सरकारने 31 ऑगस्ट ही अर्जाची मुदत अंतिम सांगितली होती. मात्र त्यानंतर मुदतीत वाढ केल्याचे देखील सांगितले होते. त्यामुळे खरंच 31 ऑगस्टची मुदत संपणार आहे का आणि अर्जाची शेवटची तारीख असणार आहे का, हे आपण बघणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला सरकारने 31 जुलैची मुदत दिली. मात्र महिलांची कागदपत्रांसाठी जमवाजमव आणि सरकारी कार्यालयातील गर्दी पाहता सरकारने योजनेचा अर्ज करण्याची 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली होती. त्यानंतर 31 ऑगस्ट मध्यंतरी देखील अर्जात मुदतवाढ दिल्याची बातमी समोर आली होती, पण नेमकी तारीख सांगण्यात आली नसल्याने महिलांमध्ये संभ्रमांचे वातावरण होते. त्यात आता 31 ऑगस्ट उद्यावर आल्याने, म्हणजे आजच 31 ऑगस्ट असल्याने महिलांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे नेमकी शेवटची तारीख काय आहे असा प्रश्न या ठिकाणी पडला आहे. तर अर्जाची नेमकी अंतिम तारीख काय आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. त्यामुळे अर्ज करण्याची आता कोणतीही शेवटची तारीख देण्यात आलेली नाही. तुम्हाला आता कधीही अर्ज करता येणार आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे. तर बघा, ही प्रक्रिया निरंतर चालणार आहे असं सांगितलेलं आहे. परंतु 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केले तर जुलैचेही पैसे भेटणार होते असं अगोदर सांगण्यात आलं होतं. ते मात्र यात म्हणजे सांगितलेलं नाही. परंतु अर्ज निरंतर चालणार आहेत असं सांगितलेलं आहे. परंतु तुम्ही अर्ज नसेल केला तर लवकर भरून घ्या, 31 तारखेच्या आतमध्ये भरून घ्या. तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला तर जुलैचे देखील पैसे तुम्हाला मग भेटून जातील. बघा, अर्ज पडताळणी देखील वारंवार चालू आहेत. जेवढे पण अर्ज येत आहेत तो डेटा महिला व बालविकास विभागाकडे येतोय आणि ती यादी लगेच बँकेकडे पाठवली जाते. ही सर्व प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची पडताळणी युद्ध पातळीवरती सुरू आहे. या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज देखील येतात बघा. आणि सप्टेंबर महिन्यात ज्यांचे पैसे राहिलेले त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. ज्यांचे जुलैचे राहिलेत, ऑगस्टचे राहिलेत, आता 31 ऑगस्टपर्यंत ज्यांचे येतील. परंतु त्याच्यामध्येही जर तुमचे पैसे राहिले तर मग कुठल्या तारखेला येतील ती माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ऑगस्टपासून तर ऑगस्टपर्यंत तर निधी वितरण चालूच आहे 29 तारखेपासून. परंतु तुमचे जर पैसे राहिले तर सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला 4,500 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. ज्यांना जुलैचे आले नाही, ऑगस्टचे आले नाही आणि सप्टेंबरचे आले नाही, त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी 4,500 रुपये या ठिकाणी भेटणार आहेत. 45 ते 50 लाख महिलांना आज 31 ऑगस्टला देखील पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. तर बघा, आता तुमचं DBT कुठल्या अकाउंटला आहे ते कसं चेक करायचं बघा. तुम्हाला ही वेबसाईट आहे npci.org.in. या वेबसाईटवरती जायचं आहे. इथं DBT लिंक आहे का ते चेक करायचं आहे. DBT नसेल तर तुम्हाला पैसे देखील येणार नाहीत. याच्यावरती गेल्यानंतर बघा, तुम्हाला ही वेबसाईट अशा पद्धतीने ओपन होईल. तुम्हाला इथं कंझ्युमरवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर बघा या ठिकाणी भारत आधार सीडिंग इनेबल हे ओपन होईल. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. इथून तुम्हाला सीडिंग डिसीडिंगचं देखील ऑप्शन आहे. तुम्हाला आता स्टेटस चेक करायचं, 3 नंबरचं ऑप्शन चेक करायचं बघा, गेट आधार मॅप स्टेटस. याच्यावरती क्लिक करून तुम्हाला हे ऑप्शन पाहायचं आहे. याच्यामध्ये आधार नंबर टाकून तुम्हाला OTP येईल, तो OTP टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी बघा मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर DBT अशा पद्धतीने यायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी तुमचं DBT ॲक्टिवेट आहे. जर नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन या ठिकाणी करून घ्यायचं आहे. काही बँकांना ऑनलाईन होते, काही बँकांना होत नाही. ज्यांना ऑनलाईन होत नाही त्यांनी या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म बँकेमध्ये भरून द्यायचा आहे. त्याच्याशिवाय पैसे येणार नाहीत. तर बघा, आज या ठिकाणी नागपूर या ठिकाणी देखील कार्यक्रम आहे. दीक्षाभूमी या ठिकाणी सकाळी 9:50 कार्यक्रम आहे. याच्यामध्ये जे काय अपडेट येईल, आता राहिलेल्यांचे पैसे, त्याचबद्दल पुढील पैसे कधी येणार अजून त्याच्याबद्दल जसं अपडेट येईल आज तसं तुम्हाला मित्रांनो शेअर केलं जाईल. त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तुमचे याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.